पृथ्वी. पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणजे कोकण, जणू देवभूमी. कोकणातील पारंपरिक मूर्तिकार ह्या मालिकेत मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते. चला तर भेट देऊयात देवाला देवपण देणाऱ्या कोकणातील पारंपरिक मूर्तिकारांना. मातीला आकार देत आपल्यासाठी मोठ्या भक्तिभावाने श्री गणेशांची मूर्ती घडवणारे मालवणमधील कांदळ गावातील मूर्तिकार स्मितल मेस्त्री यांना. आता आपण आलो आहोत मेस्त्रीवाडी कांदळगावमधील. तिथे अजून एक गणपतीची कार्यशाळा आहे जिथे ते गणपती बनवले जातात. आणि ह्यामध्ये एक असं विशेष आहे की ह्या गणपती शाळेमध्ये महिला वर्ग जास्त. ताई नमस्कार, लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम आपली ओळख आम्हाला करून द्याल का? नमस्कार, माझं नाव स्मितल बाबाजी मेस्त्री. धन्यवाद ताई. तर ही जी आपली गणपतीची कार्यशाळा आहे, तर तुम्हाला कधीपासून म्हणजे आवड लागली आणि तुम्ही कधीपासून ह्या क्षेत्रामध्ये सुरुवात केली? मी लहानपणापासूनच म्हणजे 21 वर्षापासूनच आवड होती मला. तिथून मी सुरुवात केली. सुरुवातीला मी नागोबा, कृष्णा, उंदीर असे छोटे छोटे मूर्ती बनवायची. हळूहळू मग आवड निर्माण झाली. तशी मी एक गणपतीचं काम सुरू केलं. ताई एकंदरीत तुम्हाला या क्षेत्राची आवड कधी निर्माण झाली आणि गणपती कलेला तुम्ही कधीपासून सुरुवात केली? खरं सांगायचं म्हणजे हा व्यवसाय पूर्वजांपासून चालत आलेला आहे. तिथून मी लहान असल्यापासूनच काही नाही काही छोटं मोठं काम करायची. हरताळिका बनवणे, नागोबा बनवणे असं छोटं काम करायची. तिथून मला आवड निर्माण झाली. 2018मध्ये वडील ऑफ झाले. त्यानंतर ही सर्व जबाबदारी माझ्यावर पडली. त्याचप्रमाणे एकंदरीत तुमच्या गणपती शाळेमध्ये मूर्तिकामाला कधी आणि कशी सुरुवात होते? जून महिन्यापासून आम्ही गणपती कामाला सुरुवात करतो. खरं तर मेन सुरुवात ही माती मळण्यापासून होते. आधी 2 दिवस आम्ही माती भिजत घालतो. नंतर ती 2 दिवसात मळली जाते. त्यानंतर ग्रामदेवतेला रामेश्वराला वंदन करून आम्ही गणपतीची सुरुवात करतो. साच्यामधून काढले जातात गणपती. साच्यामधून काढून झाल्याच्या नंतर मग त्यांचा एक पुन्हा त्यांना फिनिशिंग वगैरे तुम्हाला द्यावं लागतं. हो. आणि मग हे फिनिशिंग देता देता सर्वसाधारण अशा एका वेळी तुम्ही किती मूर्त्या साच्यामधून काढता? एका वेळी आम्ही 10-15 काढून ठेवतो. ते हळूहळू मग फिनिशिंग केले जातात. तरी सर्वसाधारण तुमच्याकडे किती मूर्तींचं काम केलं जातं? आमच्याकडं पूर्वीपासूनच 40 ते 45 गणपती असतात. आणि जसजसं म्हणजे आपल्या कोकणामध्ये जशी वर्सल असते एखाद्याच्या घरामध्ये, जसं एका वर्षाने एक अशी मग गणपतीची संख्या कमी होत जात असते, कमी जास्त अशी मग होत राहते. हो. साहजिकच आहे. बरं, मग तुम्हाला ह्या गणपती शाळेमध्ये तुमच्यासोबत अजून तुम्हाला कोण कोण मदत करतं? माझी आई असते, वहिनी असते, आजी, मी आणि भाऊ आहेत 2. ते शनिवार रविवार सुट्टी काढून येतात मदत करायला. म्हणजे ते मुंबईला वास्तव्य असतात आणि मुंबईवरून ते दर शनिवार रविवार इकडे सुट्टी काढून 550 किलोमीटरचा प्रवास करून ते इकडे येतात. हो. अतिशय मेहनत तुम्ही ह्या गणपतींच्या कार्यशाळेत घेत असतात की जेणेकरून गणपती उत्सवाच्या अगोदर ह्या सर्व मूर्तींचं काम होणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर मग सर्व फिनिशिंग झाल्याच्या नंतर तुम्ही सर्वसाधारणपणे गणपतींचं जे रंगकाम असतं त्याला कधी सुरुवात करता? त्याला गोकुळाष्टमीच्या दिवशी आम्ही सुरुवात करतो. आणि गोकुळाष्टमीपासून अवघ्या 12 दिवसांवरती आपली गणेश चतुर्थी असते. हो. साहजिकच आहे. आणि त्याचप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नागपंचमी हे 2 सण आपल्या गणपती उत्सवापूर्वी येतात. तर त्यांचंही काम तुमच्याकडे केलं जातं का? हो हो.
म्हणजे ते कशा प्रकारे म्हणजे त्यांचा प्रकार काय असतं तुमच्याकडे म्हणजे त्या मूर्त्या बनवण्यासाठी? साच्यातून काढले जातात ते. नागोबा, कृष्णा आधी काढून ठेवतो. सुकले की मग त्यांचं रंगकाम केलं जातं. म्हणजे एकूणच फिनिशिंग. सर्व साच्यातूनच काढलं जातं. हो. पण तुम्हाला असं आठवतं का की तुमच्या घरामध्ये कधी तुम्ही बघितलं आहे की हाती गणपती म्हणजे त्यावेळी फार पूर्वी साचा वगैरे काही नव्हते. हो. मग तुम्ही असं बघितलं आहे का की तुमच्या घरामधून किंवा अन्य साईडला तुम्ही हाती गणपती कोणाला बनवताना? हो, बघितलंय. मग त्याबद्दल काही थोडक्यात सांगू शकाल का? तुमच्या घरातून कोणी बनवत होतं का हाती गणपती? हो, वडील बनवायचे हाती गणपती. तेव्हा मी बघितलं, तर तिथून मग हळूहळू आवड निर्माण झाली. आणि मग तुम्ही पण ह्या कलेत निपुण झालात. हो. मग आता जवळजवळ 4 वर्ष हा सर्व म्हणजे जो तुमची जी कार्यशाळा आहे त्याची सर्व जबाबदारी तुम्ही सांभाळलेली आहे. हो. तर मग आत्ता तुम्हाला म्हणजे कसं वाटतं आहे की एकंदरीत सर्व जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुमचे 2 भाऊ तुम्हाला एवढी मेहनत घेऊन मुंबईतून इकडे 2 दिवसासाठी येतात आणि परत आपल्या कामासाठी निघून जातात. मग एकंदरीत तुम्ही काय सांगू शकाल? मला खूप बरं वाटतं की हे काम करायला आणि कुटुंबाची जी तुम्हाला सर्वोपरी मदत भेटत असते. मदत मिळते सर्वांची. खूप छान ताई आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ असा आम्हाला दिलात. लोकनिर्धार न्यूज चॅनल तर्फे आपल्या गणपती शाळेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपण स्मितलची मुलाखत इथे घेतली. स्मितलला काय तिचं जे काय म्हणणं होतं, तिने कधीपासून या क्षेत्रात तिला आवड निर्माण झाली वगैरे. तर आता तिची आई आहे इथे, तर तिच्या आईकडून जाणून घेऊया त्यांच्या या शाळेबद्दल थोडक्यात काही माहिती. काकी नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव रूपांजली बाबाजी मेस्त्री. तुमची सुरुवात म्हणजे लग्न होऊन आल्याच्या नंतर म्हणजे एकंदरीत ह्या शाळेची म्हणजे कशी काय सुरुवात होती? सुरुवात म्हणजे ही शाळा पूर्वीपासूनचीच शाळा आहे यांची, सासऱ्यांची. त्याच्यानंतर माझे मिस्टर असे ते दोघांनी शाळा चालू ठेवली. 60 वर्ष झाली सध्या त्या शाळेत. त्यामुळे आपण पण त्यांच्या पाठीमागे आम्ही पण चालवायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर गणपती कसे करायचे, काय करायचं असं प्रश्न निर्माण झाला. मिस्टर हे झाले, त्यामुळे मुलीने मला मदत केली. ती बोलली, चला गणपती करूया आई, शाळा बंद नको पाडूया. असं विचार करून करून ही शाळा चालू ठेवली. आता 4 वर्ष झाली सध्या शाळेला. अजून तसेच ते गणपती आम्ही माती वगैरे मळून ती स्वतः हे करतो, बनवतो. साच्या वगैरे भाड्याचे आणतो. माती मळून ती साच्यात भरून ती साच्यात काढून गणपती भाड्याने आणतो. पण ते गणपती काढतो, साच्या भाड्याने आणतो. आणि पण ते आणि ह्या ह्याच्यामध्ये हे जेव्हा एकंदरीत तुमचं गणपतीपूर्वी ही जी गणपती बनवण्याचं कार्य सुरू असतं, त्यावेळी तुम्हाला अजून कोणाकोणाची कुटुंबातून किंवा म्हणा किंवा कुटुंबाच्या बाहेरून म्हणा अशी कोणाकोणाची मदत होत असते? कुटुंबातले तसं बोलायचं म्हणजे मुले माझे 2 मुलगे आहेत ना, ते मुंबईला असतात. ते येऊन जाऊन करतात. आणि सून आहे, आजी आहे, ती मदत करतात घरी. आणि कुटुंबाच्या बाहेरून जर असे कोणी कामगार वगैरे तुम्हाला कधी अशी आवश्यकता भासते का कोणत्या गोष्टींसाठी? हो, भासते तशी. ते माती मळायला बोलवून घेतो आम्ही एक माणूस, तो मळून देतो माणूस. त्याच्यानंतर पेंटिंगला पण एक जरूर लागली तर आम्ही बोलवून घेतो त्याला. नाहीतर मग अन्य मूर्तिकाम वगैरे असतं हे आता प्रामुख्याने स्वतःच तुमच्या आम्ही घरातूनच सगळं करतो. सगळं तुमच्या स्वतः घरातूनच आम्ही एकंदरीत करतो. ते केलं जातं. हो. खूप छान तुमच्याकडून मूर्ती घडवल्या जातात आणि आता हो. जसंही आपण बघतो आहोत मगाचपासून इथे एका मूर्तीचं काम आपल्या समोर चालू आहे. हो. तर ह्या मूर्तीबद्दल आम्हाला थोडक्यात काय सांगू शकाल का? म्हणजे तिची जी आसन व्यवस्था आहे आणि असं म्हणतात की आपल्या कोकणामध्ये डाव्या सोंडेचा गणपती, उजव्या सोंडेचा गणपती, तर ह्याबद्दल काही सांगू शकाल का? ते पूर्वीपासून कसं आता उजवा पाय पुजवायचा, तसेच सोंडेचे पण प्रश्न पडतो. त्यामुळे सोंड पण आम्ही ते बदलू शकत नाही. जसं आहे ना शास्त्रात तसं आम्ही करतो.
आणि पूजनासाठी जो गणपतीचा पाय असतो उजवा हा पाय. उजवा पाय तर समोर शास्त्र आपल्याला इकडे पद्धतीतच, मूर्तिकामामध्ये तो नाही. ठेवावाच लागतो. ते आम्ही बदलत नाही. आम्ही म्हणजे ते आपलं जे कोकणातील जे शास्त्र आहे शास्त्र ना आहे त्याप्रमाणे. त्याप्रमाणे आम्ही बनवतो. आणि तुम्ही तुमच्या सासऱ्यांकडून किंवा मिस्टरांकडून त्यांना हाती गणपती बनवताना म्हणजे तेव्हाची जी कला होती हाती हा. गणपती बनवायची, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? माझे मिस्टर हाती बनवायचे, पण आता कसे साच्या उपलब्ध झाल्यामुळे ते हाती काम करायचे जरा कमी कमी केले. त्यांनी कसे साच्या आणूनच काढायचे. खूप छान काकी, लोकनिर्धार न्यूज चॅनलला आपण जो आपला वेळ दिलात त्यासाठी लोकनिर्धार चॅनल कडून तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या या गणपती कार्यशाळेस मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. हम्म. आमची ही विशेष मालिका देवाला देवपण देणाऱ्या मूर्तिकारांची कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. बोला गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढील भागात अशाच एका कोकणातील पारंपरिक मूर्तिकारांना. तोपर्यंत लोकनिर्धार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.